तो असा फोल्ड केला, नंतर हा फोल्ड केला. आता आणखी एक फोल्ड करते या पद्धतीने. ओके, दिसतंय का? आता याच्यावरती काय करायचंय आपल्याला, पेनाचा वापर करून आपल्याला याचं हे करायचं, ड्रॉ करायचं आपल्याला बटरफ्लाय. ओके, आकार काढला मी, एका बाजूलाच काढायचा आपल्याला, दिसतोय. आता हा आकार कट मी करून घेणार आहे. हा कट करताना पण खूप सोपं आहे, तुम्हाला कट करता येतं. या पद्धतीने आपल्याला किती बटरफ्लाय मिळाले. आता मी काय करणार आहे ते पेस्ट करायचं. ओके, किंवा आपण आता हा मी घेतलाय ना, मी याला वेगळा पेपर घेऊ शकते. इथे आपण आता हे पेस्ट करणार. बघा आपल्याकडे फेविकॉल आहे, फेविकॉलने आपण ते काय करूया, इथे पेस्ट करूया. या पद्धतीने बघा हे आपलं सुंदर असं बटरफ्लाय इथे तयार झालेलं आहे. काही चिटकवता येतं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आपण हे बटरफ्लायचं आपलं घरासाठी आपण डेकोरेशन करू शकतो. वेगवेगळ्या कलरमध्ये केल्यानंतर किती सुंदर वाटेल की नाही. अरे वा, इथं तर किती सुंदर ग्रीटिंग कार्ड सारखं तयार केलंय बघा मुलांना यांनी. हे बघा, वा वा, खूप छान, खूप सुंदर, छान. वा वा, यांनी पण खूप छान केलेत, मस्त. दत्तात्रय छान, सुंदर. इकडे अजय, विठ्ठल. अरे वा, याच्यावर यांनी मस्तपैकी स्केच पेननी काम केलेलं आहे. अरे हो, खूप सुंदर दिसतंय. हा हे सजवायचं. अरे किती सुंदर आकार दिसतोय हा. वाव, खूपच सुंदर. बघा मॅडमपेक्षाही माझ्या लेकराने छान केलेलं आहे, एकदम छान. ओमनी पण केतून आणखी पेपर चिटकवायचा. ओके, किती छान केलंय आणि पण. अरे वा, हे पण छान केलंय. तिथली वेगळ्या प्रकारची बटरफ्लाय यांनी तयार केले, छान. वाव, किती सुंदर बटरफ्लाय तयार झालेले आहेत. हो.